आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी लांडेवाडी ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। गेल्या 23 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बैलगाडा घाटाच्या धावपट्टी बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे। सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकार होत असलेला हा घाट पुणे जिल्ह्यातील टॉपचा घाट ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। माजी खासदार तथा म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने या कामाला गती मिळाली आहे। विशेषतः भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे आणि नारोडी गावचे लोकनियुक्त सरपंच नवनाथ शेटहुले यांनी या कार्यासाठी मोलाचे सहकार्य केले। घाटाच्या कामाबाबत बोलताना ग्रामस्थांनी डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला। 2 महिन्यांपूर्वी डॉक्टर ताराचंद कराळे यांना फोन केला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही कामाला सुरुवात करा, मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा शब्द दिला आणि भरीव मदतही केली असे ग्रामस्थांनी सांगितले। नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर कराळे यांच्यामुळे घाटाचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना चिंचोडी लांडेवाडीकरांनी व्यक्त केली। आज घाटाच्या बांधकामाला सुरुवात होत असताना ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की ग्रामस्थांच्या व गावातील सर्व तरुणांनी एकजुटीने एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने आज हे काम सुरू झाले आहे। ही केवळ धावपट्टी नसून आमच्या अस्मितेचा विषय आहे। आम्ही केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात नंबर 1 ठरेल अशी टॉपची धावपट्टी तयार करणार आहोत। या कामासाठी नवनाथ हुले यांनी देखील मोलाची मदत केली। गावातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे। 23 वर्षानंतर होत असलेल्या या कामामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। यावेळी डॉक्टर ताराचंद कराळे व नवनाथ हुले यांचे ग्रामस्थांनी आभार मानले। यावेळी भाजपचे जिल्हा कार्याध्यक्ष जयसिंग एरंडे, लोकनियुक्त सरपंच संगीताताई शेवाळे, खंडेराव तात्या आढळराव पाटील, माजी उपसरपंच लांडेवाडी अंकुश लांडे, अशोक बोंबले, दशरथ बोंबले, बाळासाहेब चौरे, सचिन शेवाळे, हनुमंत ढेरंगे, चिंचोडी लांडेवाडी उपसरपंच सचिन ढेरंगे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर ढेरंगे, निलेश खेडकर, राष्ट्रवादी लांडेवाडी चिंचोडी अध्यक्ष विनोद आढळराव पाटील, सतीश शेवाळे, पोलीस पाटील रामदास शेवाळे, गिरीश शेवाळे, श्याम गुंजाळ, सोमनाथ शेवाळे, रविराज शेवाळे, बाळासाहेब महाराज ढेरंगे, अजित चौरे, महेंद्र शेवाळे, सचिन मोडवे, रामदास आढळराव पाटील तसेच शेवाळे माळा, पांगारा वस्ती, महालक्ष्मी वस्ती, नवखंडा वस्ती, पठार वस्ती, पांगरा वस्ती, लवंडे वस्ती, खिलेमाळा, निसाळ वस्ती सर्व चिंचोडी लांडेवाडी गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्या लांडवाडी चिंचोडी गावातील चिंचोडी गावच्या बैलगाडा घाटाच्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्व लांडवाडी चिंचोडी शेवाळवाडी अंगण सगळ्या भागातील आपले सर्व गाडा मालक, शेतकरी बांधव, गावचे सर्व हितचिंतक, सरपंच, उपसरपंच सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं पाहिलं तर या भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत। ही यात्रा माझ्यासारख्याला काही नवीन नाही। काही 10 वर्षाच्या काळाच्या अगोदर या ठिकाणी चांगल्या नामांकित बाऱ्या या धावपट्टीवरून पळालेल्या आहेत। त्यात आमची बारी सुद्धा या धावपट्टीवरून पळालेली आहे आणि म्हणून आमच्यासारख्याला लांडवाडी चिंचोडी हा काय बैलगाड्याचा घाट नवीन नाहीये। आणि चिंचोडी गावच्या विशेष करून 20-25 कार्यकर्त्यांच्या मनात आलं का इथं घाट पुन्हा आपला कायमस्वरूपी जसून तसा झाला पाहिजे, या उद्देशाने सचिनराव ढेरंगे आणि त्यांचे सर्व सहकारी एकदा मला ज्या कानावर त्यांनी बातमी घातली का जयसिंग शेठ आम्हाला वाटतंय हा घाट तुम्ही पुढाकार आमच्या बैलगाडा घाटासाठी काहीतरी तुम्ही भरीव मदत द्यायला पाहिजे। मी म्हणलं तुम्ही सर्वजण तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही तिकडे येऊ का, तुम्ही इकडे येता? तर सचिनरावांनी त्यांनी सर्वांनी शब्द दिला आम्ही तुमच्याकडे येतो। एक दिवस ते सगळे 2 गाड्या करून आमच्याकडे पेटला आले। पेटला आल्यानंतर मग मी म्हणलं डॉक्टर हे बा या बैलगाड्याचा घाट आहे, राजकारण हा विषय बाजूला घेऊ, पण परंतु बैलगाड्याचा घाट हा शेतकरी बहादर रांगड्या लोकांचा खेळ आहे, यासाठी आपल्याला भरीव अशी मदत द्यावं लागेल। डॉक्टरनी विना विलंब सांगितलं माझ्याकडून तुमच्यासाठी काय अपेक्षा आहे। तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गावचे ग्रामस्थ चिंचोडीकर म्हणाले तुम्ही काय नाही यथाशक्ती तुम्हाला काय देता येईल ते सांगा। डॉक्टर म्हणले तुम्ही काय लागतंय ते सांगा।
ते म्हणले आम्हाला डबार जे दोन्ही बाजूला लागणार पूर्ण डबार आणि वाळू किंवा डस्ट द्या, आम्ही तुमचा घाट तुमच्याकडून करून घ्यायची जबाबदारी स्वीकारतो. आणि म्हणून डॉक्टरांनी त्याच ठिकाणी शब्द दिला, जे पैसे लागतील डबराला डस्टला ते आम्ही देतो. आता मुळातच या गावची यात्रा खंडित झाल्याची खंत सगळ्या गावाला होती आणि ती यात्रा उभी होत असताना हा शब्द मी सुद्धा त्यांना दिला का तुमच्या गावाच्या इनामासाठी ज्या वेळेला सरपंच तुम्ही यात्रा धराल त्यासाठी आमच्या सारख्याच्या इनामामध्ये हँडलमध्ये डॉक्टर असेल मी असेल याच्यामध्ये बरी वाजता इनामाची रक्कम आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, एवढा ठिकाणी आम्ही शब्द देतो. आज आपल्या चिंचोडी लांडेवाडी गावामध्ये एक पारंपरिक पद्धतीने चालत आलेला रूढी परंपरा चालत आलेला बैलगाडा शर्यतीचा घाट पुन्हा एकदा जोशामध्ये सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होत असताना बांधकामाचं उद्घाटन समारंभ आता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेले. खरं तर गेले अनेक वर्षापासून चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडोबा महाराजांची यात्रा इथे भरत होती, परंतु काही कारणास्तव गेले 8-10 वर्षापासून यात्रा ही बंद पडली होती. परंतु सर्व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सर्व तरुण वर्गांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा घाट आपला निर्माण करून आणि पुन्हा एकदा चंपाषष्ठीच्या माध्यमातून आपली यात्रा भरघोस अशी आणि आपल्याला संपन्न झाली पाहिजे म्हणून सर्वांनी मिटिंग घेतली आणि एक दिलाने सर्वांनी पुन्हा हा घाट पहिल्यांदा घाट होता, याच ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी घाट करण्याचा मानस केला. आणि खरोखरच एक म्हणजे अभिमानास्पद आहे की मागील महिन्याभरामध्ये हा सर्वांनी विचार केला आणि हा म्हणता घाटाचं जवळजवळ सगळंच काम म्हणजे तुमचं बांधकाम कशा पद्धतीने करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या. मग त्यावेळेस विविध मान्यवरांकडे ते गेल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काय सोयीनुसार त्यांनी सोयीच्छेने दिलेले. आज या ठिकाणी आपल्या कुलदैवत कुलस्वामी खंडाळ्याच्या घाटामध्ये या घाटाच्या बांधकामाचं भूमिपूजन आपले सगळ्यांचे चाहते आणि गाडाप्रेमी सगळ्यात सर्वात जास्त अनुभवी असलेले गाडाप्रेमी जयसिंग शेट्टी एरंडे, त्याचप्रमाणे डॉक्टर दाराजन कराळे, अंकुश भाऊ लांडे, त्यानंतर राजाभाऊ सुमीर, आमच्या लोकनियुक्त सरपंच यांच्या उपस्थितीने सर्व ग्रामस्थ वगैरे गाडा शौकीन गाडा मालक यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेले आहे. यामध्ये जास्त बोलत नाही, परंतु जय शिंगणे आता सगळं सांगून टाकलेलं आहे. तरी घाट हा दिलेला आहे आणि मोहिते बंधूंनी आणि मुला आणि बापांनी वडिलांनी या घाटाचं नाव लोक तुमचं नाव लिहिणार आहे, तुमच्या नावाने घाट होणार आहे. तुम्हाला काही नाही, फुलाची पाकळी तुम्हाला पण द्यावा लागणार आहे. हा घाट जर जय शिंगणे सांगितल्याप्रमाणे न भूतो न भविष्यात हा घाट ही धावपट्टी अगदी सुंदर होणार आहे, सर्वांच्या देखरेखाली होणार आहे. काही वर्षे ह्या घाटामधून जुन्या काळामध्ये पहिला पुरीला घाट त्या बाजूला होता, नंतर हा घाट दुसऱ्यांदा आहे, तिसऱ्यांदा तिकडे होता, चौथ्यांदा ह्या गावामध्ये हा घाट पुन्हा ह्या जागेवर आहे. म्हणजे जुन्याचं नवं केलं तशाप्रमाणे ह्या घाटाची लांबी रुंदी पाहता जागा पाहता सर्वांना आधी मनसुक्त असा या घाटामध्ये आनंद घेता येईल. गाडा सगळ्यांना याच्यामध्ये आपला त्यांचा यामध्ये घाटामध्ये येऊन आपलं नावलौकिक कमावता येईल आणि जास्त शेतकऱ्यांच्या भावनेचे असलेला आणि शेतकऱ्याच्या निगडीत असलेला हा रांगडा खेळ यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तीने आज यामध्ये भाग घेतला. ज्यांनी आपल्या मनाने कोणी काय नाही सिमेंट दिलं, कोणी डबर दिलं, कोणी काय दिलं आणि शेवटी राहिले शेवटी दादा लास्टला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील. उपस्थित सर्व चिंचोडी लांडेवाडी गावातील ग्रामस्थ बैलगाडा मालक, आज आपण या निसर्गरम्य बैलगाडा घाटासाठी उद्घाटना प्रसंगी उपस्थित आहोत. आपल्या शिरोळ लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर ताराचंद्र कळाळे साहेब, त्याचप्रमाणे नवनाथजी हुले आणि अंकुशराव लांडे यांनी भरघोस असे या ठिकाणी मदत करून या निसर्गरम्य बैलगाडा घाटासाठी योगदान दिलेले आहे. आणि हा तुम्ही पाहताय एकदम घोडेगाव सारखे टॉपची धावपट्टी या ठिकाणी होईल जयसिंग शेट असं मला वाटते, कारण की एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं. दोन्ही बाजूनी लोकांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. पुढे हे आळ्याचं सुद्धा बांधकाम छान असं करणार आहेत. या गावच्या ट्रस्टीची जागा असल्यामुळे इथे यांना प्रशस्त असा हा बैलगाडा घाट करू शकतात. आणि बैलगाडा मालकांना एक प्रशस्त अशी जागा लागती, त्या ठिकाणी गेल्यावर सुसज्ज असं काम. मग आपले या गावचे उपसरपंच असतील सचिनराव डेरंगे आणि त्यांचा मित्रपरिवार विनोदराव आढळराव असतील, यांनी पुढाकार घेऊन 1-2 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो होतो. जयसिंग शेट होते, मी होतो, बैलगाडा मालक होते. आम्हाला त्यांनी विनंती केली की हा घाट कसा करायचा, तर त्यांना आम्ही जयसिंग शेटनी मार्गदर्शन केलं आणि ह्या घाटाचं काम त्यांनी चालू केले. चिंचोडी लांडेवाडी गावामध्ये
महालक्ष्मीच्या मंदिराजवळ हा जो जुना घाटाचं परत त्याचं नवीन घाटामध्ये रूपांतर होत असताना आपण सर्वजण उपस्थित आहात। मी चिंचोडी लांडेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने जयसिंग शेठ असतील, परत अंकुश भाऊ असतील, डॉक्टर ताराचंद कराळे असतील, तात्या असतील आणि माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ किंवा छोटे मोठे ग्रामस्थ असतील, सर्वजण उपस्थित आहात।